हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा DPT मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत जो काय आपला MBBS BDSचा ग्रुप ए आहे त्या ग्रुप एची ॲडमिशन प्रोसेस नेमकी कशी असणार आहे 2026-27 साठी स्टेट कोट्यामधून आणि कॅप राऊंड 1 जो आहे आपला महाराष्ट्र स्टेटचा स्टेट काउन्सिलिंगचा ग्रुप एचा म्हणजेच MBBS BDSचा, तर त्याचे नियम काय असतील, ॲडमिशन प्रोसेस तुम्हाला नेमकी कशी करायची, कोणती चूक तुम्हाला टाळायची, याची सविस्तर माहिती मी फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्याबरोबर शेअर करत आहे। त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होतील आणि जेवढी व्हिडिओमध्ये मी माहिती शेअर करणार आहे तेवढी कोणी तुम्हाला पेड काउन्सिलिंग मध्ये पण शेअर करणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला जे सिलेक्शन होणार आहे MBBS BDS कोर्सचं, त्यासाठी आपल्याला नीट UG 2026 ची जी एक्झाम आहे ना ती क्लिअर करणं खूप जास्त गरजेचं आहे। त्याच्यानंतरच आपण एलिजिबल होणार आहे। आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो जो की एक टाइम पिरियड दिला जातो CET कडून। कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 3 च्या अगोदर आपल्याला ही डेट बघायला भेटते। CET च्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहे। सध्या महाराष्ट्र स्टेटमध्ये MBBS BDS चे कॅप राऊंड 1 चे ॲप्लिकेशन फॉर्म क्लोज झालेले आहेत। म्हणजे तुम्ही जो आता ॲप्लिकेशन फॉर्म भरला त्या ॲप्लिकेशन फॉर्मनुसार तुम्ही कॅप राऊंड 1 पासून जेवढे काय 5-6 जेवढे MBBS BDS चे राऊंड होतील सगळ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करून तुम्ही त्या ठिकाणी सीट अलॉटमेंटसाठी प्रयत्न करू शकता। तुमचा स्कोर चांगला असेल, तुम्हाला सीट अलॉटमेंट होणार आहे, थोडा कमी असेल तर तुम्हाला सेकंड, थर्ड, फोर्थ राऊंडमध्ये सीट अलॉटमेंट होऊ शकतं। किंवा जर खूप कमी स्कोर असेल तर एखाद्या कंडिशनमध्ये तुम्हाला स्टेट कोट्यामधून सीट मिळणारच नाही, अशी पण कंडिशन बघायला भेटू शकते। पण तुम्ही जर आता कॅप राऊंड 1 च्या अगोदर जो ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होता तो फिल केला नसेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। कॅप राऊंड 3 च्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस तुमचा कॅप राऊंड सेकंड कंप्लीट होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला परत एक वेळेस ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी CET 100% संधी देणार आहे। तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरून जे आहे ते कॅप राऊंड 3 पासून पुढे जेवढे राऊंड होतील त्या राऊंडसाठी पार्टिसिपेट करू शकता। जागा वॅकंट राहतील तेवढ्या जागांसाठी तुम्हाला जे आहे ते त्या ठिकाणी सीट अलॉटमेंट केलं जातं तुमच्या रँकनुसार आणि तुम्ही जे कॉलेज त्या ठिकाणी फील करतात त्यानुसार। यांनी मेन्शन केलं की जवळपास आपले 4 किंवा 4 पेक्षा जास्त राऊंड होतील। आता 4 पेक्षा जास्त राऊंड कधी होणार आहे, जर सीट वॅकंट आल्या तर 5 राऊंड होतील, 6 राऊंड पण होतील। म्हणजे जोपर्यंत ऑनलाईन सीट फुल होत नाहीये तोपर्यंत 100% जे आहे ते काउन्सिलिंगमध्ये सीट अलॉटमेंटचे जे आहे ते कॅप राऊंड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील। त्यानंतर त्यांनी मेन्शन केलं की तुमचं जे सिलेक्शन आहे ना तर तुमचा मेरिट स्कोर काय आहे, म्हणजे जी SML लिस्ट आली, SML लिस्टमध्ये तुमचा कॅटेगरी रँक किती आहे, तुमचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर किती आहे, त्याचबरोबर तुम्ही जे प्रेफरन्स फील करणार आहे त्या प्रेफरन्सनुसार जे आहे ते तुमचा या ठिकाणी सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे। आणि यांनी मेन्शन केलं की स्टुडंट जे आहेत ना त्यांना प्रत्येक राऊंडला चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी, म्हणजे तुम्ही कॅप राऊंड 1 ला जे कॉलेज फील करणार आहे ते फक्त कॅप राऊंड 1 पुरते मर्यादित असतील, कॅप राऊंड 2 ला फील करणार आहे कॅप राऊंड 2 पुरतेच मर्यादित असतील, कॅप राऊंड 3 ला फील करणार आहे ते फक्त आणि फक्त कॅप राऊंड 3 साठीच मर्यादित असतील, कॅप राऊंड 4 ला जे फील करणार आहे ना हे कॅप राऊंड 4 आणि त्याबरोबर पुढे जेवढे राऊंड होतील त्या सगळ्या राऊंडसाठी या ठिकाणी 100% यूज होणार आहेत। म्हणजे तुम्हाला पहिल्या राऊंड पासून चौथ्या राऊंड पर्यंत परत चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी, पण चौथ्या राऊंडची चॉईस फिलिंग तुमची पुढच्या सर्व राऊंडसाठी या ठिकाणी यूजफुल असणार आहे, हे तुम्हाला लक्षात घेणं आहे। यांनी इथं पण तेच मेन्शन केलं की एका राऊंडची चॉईस फिलिंग जी आहे ना ती तुमची फक्त त्याच राऊंडसाठी मर्यादित असणार आहे, ती कुठल्याही प्रकारे पुढच्या राऊंडसाठी या ठिकाणी कॅरी फॉरवर्ड केली जाणार नाही आहे। एक्सेप्ट मेन्शन केलंय म्हणजे जे तुम्ही स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करणार आहे ती तुमची कॅरी फॉरवर्ड केली जाणार आहे पुढच्या ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंडसाठी। चौथ्या राऊंडचे कॉलेज तुमचे चौथ्या राऊंडच्या पुढे जेवढे राऊंड होतील त्या राऊंडसाठी ते ॲज इट इज यूजफुल केले जाणार आहे। त्याच्यामुळे चौथ्या राऊंडला तुम्हाला तेच कॉलेज टाकणं आहे जे कॉलेज तुमच्या बजेटमध्ये बसतं आणि जे कॉलेज तुम्हाला 100% कन्फर्म घेणं, टाइमपास करणं बिलकुल अलाउड नाही आहे चौथ्या राऊंडमध्ये। ही गोष्ट लक्षात घ्या। तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंडपर्यंत बिलकुल टाइमपास करू शकतात। एखादं कॉलेज तुमच्या बजेटमध्ये बसत नाहीये, जसं वेदांता कॉलेज असेल, इस्लामपूर सांगलीचं असेल, तुम्ही त्याला फील करू शकतात किंवा IQ कोट्यामधून पण टाकू शकतात। अलॉटमेंट झालं, घेतलं नाही घेतलं काही फरक नाहीये, पण चौथ्या राऊंडच्या नंतर तुम्हाला जर अलॉटमेंट झालं तर तुम्ही पुढच्या राऊंडला एलिजिबल राहत नाहीये। त्याच्यामुळे तुम्हाला टाइमपास नाही करणं, जे कॉलेज घेणं तेच कॉलेज तुम्ही कंपल्सरी त्या ठिकाणी फील करणार आहे। आता या ठिकाणी बाकीच्या ज्या गोष्टी मेन्शन केल्या त्या अलॉटमेंट प्रोसेसबद्दल आहेत, तुम्ही एकदा रीड करू शकतात, पण त्याच्यामध्ये आपलं नुकसान होईल असं कुठल्याही प्रकारे खास इन्फॉर्मेशन नाही आहे। आता स्टुडंटची जी अलॉटमेंट लिस्ट आहे ना ती तुम्हाला www.mahacet.org या वेबसाईटवर बघा भेटेल। ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉटमेंट होणार आहे त्या विद्यार्थ्यांना जे कॉलेज अलॉटमेंट झालं त्या कॉलेजमध्ये ऑफिशियली व्हिजिट करणं, ओरिजिनल डॉक्युमेंट घेणं, फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी ॲडमिशनसाठी जे कॉलेज भेटलं तिथं स्वतः जाणं आहे। तुमच्या जागेवर दुसरा कोणताही माणूस त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केला जाणार नाही। जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला स्वतः त्या कॉलेजमध्ये जाऊन स्वतःचं ॲडमिशन कंप्लीट करणं कंपल्सरी असणार आहे। जी काय कॉलेजची फीस आहे ती कॉलेजची फीस तुम्हाला पेमेंट करणं आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट सगळेच तुम्हाला जे कॉलेज अलॉटमेंट झाले त्या कॉलेजमध्ये सबमिट करणं आहे। मग तिथं तुम्हाला ऑप्शन मिळतील, त्या ऑप्शनची पण आपण या ठिकाणी 100% चर्चा करणार आहोत। नंतर यांनी मेन्शन केलं की सीट हॅज बीन अलॉटेड फर्स्ट राऊंड मेरिट आणि प्रेफरन्सवर, म्हणजे तुम्हाला जे फर्स्ट राऊंडमध्ये सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे ना तो SML नंबर किती तुमचा, तुमच्या कॅटेगरीमधून तुमचा कॅटेगरी रँक किती, त्याचबरोबर तुम्ही कॉलेज किती फील करताय आणि कोणतं कॉलेज कोणत्या नंबरला टाकताय याच्यानुसार केलं जातं। जसं की तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज 41 आहे समजा, 10 वरी टाकले, नंतर एक प्रायव्हेट टाकलं, मग नंतर खाली बाकीचे टाकले, तुम्हाला प्रायव्हेट भेटलं तर तुम्ही CET ला हे नाही विचारू शकत की सर मला गव्हर्नमेंट का नाही भेटलं, माझा चांगला स्कोर असेल, कारण तुम्ही प्रायव्हेट वरी टाकलं म्हणून तुम्हाला वरी अलॉटमेंट झालं। म्हणजे तुम्ही जे प्रेफरन्स फील करताय तर त्यानुसार तुम्हाला सीट अलॉटमेंट केलं जातं। ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे। त्याच्यामुळे प्रेफरन्स फील करताना कुठल्याही प्रकारे चूक करणं नाही, पूर्ण विचार करणं आहे, जे कॉलेज अगोदर घेणं आहे तेच कॉलेज अगोदर फील करणं, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि जो काही टाइम पिरियड दिलाय त्या टाइम पिरियड
पिरियडमध्येच तुम्हाला ते फिल करणं आहे. जर तुम्हाला एखादं कॉलेज अलॉटमेंट झालं, तुम्ही कॉलेज जॉईन करतात, तर त्या कंडिशनमध्ये जो काय आपल्या नोटीसमध्ये टाईम दिला आहे त्या टाईममध्ये जाऊन तुम्हाला ऑफलाईन कॉलेजमध्ये जाऊन जी काय तुमची पूर्ण प्रोसेस आहे ती तुम्हाला कंप्लीट करणं आहे. तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाणे, जे काय तुमच्या फोटोकॉपीज आहेत अटेस्टेड प्रत्येक डॉक्युमेंटच्या त्या पण तुम्हाला घेऊन जाणे. नीट यूजी ब्राउचरनुसार याची सविस्तर माहिती दिलेली आणि CET सेलने एक नोटीस पण टाकली होती. त्या नोटीस पण डॉक्युमेंटची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे, तर त्यानुसार तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेऊन जाणे. तुम्हाला जी काही फीस आहे ती फीस घेऊन जाणे. जर तुम्ही फीस नाही घेऊन गेले किंवा तुम्ही कॉलेजला व्हिजिट नाही केलं किंवा कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन नाही केलं किंवा बेटरमेंटला बी नाही टाकलं, रिटेन्शन फॉर्म बी नाही भरला, तर त्या कंडिशनमध्ये तुमचं ॲडमिशन जे आहे ते कॅन्सल होणार आहे त्या राऊंडसाठी. म्हणजे कॅप राऊंड 1ला कॉलेज भेटलं, तुम्ही कॉलेजला व्हिजिटच नाही केलं, तर तुम्हाला जे सीट अलॉटमेंट झालं होतं किंवा तुम्ही कॉलेजला व्हिजिट केले, तुमच्याकडे डॉक्युमेंट नव्हते, काही प्रॉब्लेम होता, फीस नव्हती, तर कॉलेजनं तुम्हाला रिजेक्ट केलं, तर तुमचं त्या राऊंडचं ॲडमिशन त्या ठिकाणी 100% कॅन्सल केलं जाणार आहे. नंतर यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म मेन्शन केला आहे. आता स्टेटस रिटेन्शन फॉर्मसाठी तुम्ही या ठिकाणी रीड करू शकतात, पण मी तुम्हाला थोडक्यात आणि साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो. स्टेटस रिटेन्शन फॉर्म एक अशी गोष्ट आहे, जसं तुम्हाला कॅप राऊंड 1ला कॉलेज अलॉटमेंट झालं, तुम्हाला ते कॉलेज आवडतंय, तुमचं फेवरेट कॉलेज आहे आणि तुम्हाला याच कॉलेजमधून तुमचा कोर्स जे आहे ते पूर्ण कंप्लीट करणं आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारे सेकंड राऊंडला अपग्रेड किंवा बेटरमेंटला जाणं नाही आहे, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म फिल करणार आहे. म्हणजे तुमचं ॲडमिशन या ठिकाणी फायनल कन्फर्म होणार आहे आणि तुम्ही त्याच कॉलेजमधून तुमची डिग्री कंटिन्यू करणार आहे. तर अशा कंडिशनमध्ये रिटेन्शन फॉर्म तुम्हाला फिल करणं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालं, कॅप राऊंड 1ला असो, सेकंडला असो, थर्डला असो, फोर्थला असो, तुम्हाला ते कॉलेज कन्फर्म करणं आहे, त्याच कॉलेजमधून तुमची डिग्री कंटिन्यू करणं आहे. तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही तुमचा रिटेन्शन फॉर्म भरणार आहे. तुम्ही एक वेळेस रिटेन्शन फॉर्म भरला, तुम्हाला बेटरमेंटचं ऑप्शन मिळणार नाही, तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल केलं जाणार नाही आहे. पण एखाद्या विद्यार्थ्यानं चुकून कॅप राऊंड 1मध्ये ॲप्लिकेशन फॉर्म फिल केला रिटेन्शनचा आणि त्याला आता सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करणं आहे, तर कॅप राऊंड 1ची जी जॉईनिंग डेट असते ना, त्या डेटमध्ये जाऊन तुम्ही तुमचं ॲडमिशन कॅन्सल करू शकतात. नंतर मग तुमची सीट 100% वॅकेंट येणार आहे पुढच्या राऊंडसाठी आणि तुम्हाला कॅप राऊंड 2मध्ये या ठिकाणी 100% एलिजिबल केलं जाणार आहे. पण जर तुमची 100% सीट वॅकेंट येईल, तर त्या कंडिशनमध्ये ती जागा सर्व मुलांसाठी अवेलेबल असते. मग तुमच्यापेक्षा जास्त मार्कवाला जर मुलगा त्या कॉलेजसाठी अप्लाय करेल सेकंड राऊंड थर्ड राऊंडला, तर त्या कंडिशनमध्ये ते कॉलेज तुम्हाला न मिळतात त्याच विद्यार्थ्याला मिळणार आहे. म्हणजे जर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरला, त्याला कॅन्सल केलं, शीट जर 100% वॅकेंट सोडली किंवा एखाद्या मुलांना कॅप राऊंड 1मध्ये फ्री एक्झिट केली आणि पुढच्या राऊंडमध्ये जागा जर 100% वॅकेंट सोडली, तर ते अलॉटमेंट जे आहे ते त्या राऊंडमध्ये जे मुलं चॉईस फिलिंग करतील त्यांचं प्रेफरन्स कसा असणार आहे, त्यांचा रँक कसा असणार आहे, त्यानुसार सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे. म्हणजे कॅप राऊंड 1मध्ये तुम्हाला कॉलेज भेटलं, तुम्ही ते ॲडमिशन कॅन्सल केलं किंवा तुम्ही तिथं फ्री एक्झिट केली, म्हणजे तुम्हाला सेकंड राऊंडला पण तेच कॉलेज अलॉटमेंट होईल किंवा 100% MBBSची सीट अलॉटमेंट होईल, असं कुठल्याही प्रकारे कन्फर्म राहत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अलॉटमेंटचे रूल समजून घेणं आहे, प्रोसेस समजून घेणं आणि त्याच नंतर जे आहे ते ॲक्शन करणं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला समजत नाही आहे, तर तुम्ही आमच्याकडे पर्सनल गाईडमध्ये जॉईन होऊ शकतात. आमची फीस फक्त 1000 आहे. आम्ही तुम्हाला तुमचा जो बी डाऊट असेल किंवा जी काय व्यवस्थित प्रोसेस असेल ती 100% त्या प्रोसेसनुसार मार्गदर्शन करू आणि तुमची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी तुम्हाला एकदम खात्रीशीर माहिती देऊन मदत नक्की करू. आता जर आपण बघितलं, त्यानंतर यांनी आता आपल्याकडे कॅप राऊंड 1चे नियम दिले आहेत समजा, तर आता आपण कॅप राऊंड 1चे करू. ह्याच्या अगोदर यांनी मेन्शन केलं की तुमचं जे अकॅडमिक इयर आहे ना, ते NMCच्या ज्या गाईडलाईन्स आहेत किंवा त्यांनी जी डेट अनाऊन्स केली त्यानुसार तुमचं अकॅडमिक इयर स्टार्ट होणार आहे. मग काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये थोडा लेट झाला, सेकंड थर्ड राऊंड थोडा उशिरा जरी झाला ना, तरी काही फरक पडणार नाही. जे काय NMCनं त्यांचं अकॅडमिक इयर स्टार्ट केलेली तारीख दिलेली, तर त्या तारखेला तुमचे MBBS BDSचे लेक्चर्स वगैरे चालू होऊन जातील. आता कॅप राऊंड 1च्या प्रोसेसचा जर आपण विचार केला, जर स्टुडंटला सीट अलॉटमेंट झालं, तो जॉईन करतोय कॅप राऊंड 1ची सीट आणि त्याला अपग्रेड करणं आहे, तर त्या कंडिशनमध्ये जे अलॉटेड कॉलेज झालं ना, तिथं तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म कुठल्याही प्रकारे फिल करणं नाहीये, तुम्हाला फक्त जॉईन करणं आहे, अपग्रेडला अप्लाय करणं आहे. तुमची सीट तुमच्याकडे कन्फर्म राहणार आहे. मग सेकंड राऊंडचा कट ऑफ हाय जाऊ लो जाऊ काही फरक पडणार नाहीये. तुमचं ॲडमिशन फक्त आणि फक्त तुम्हाला मिळणार आहे. मग तुम्ही जॉईन केलं, बेटरमेंटला टाकलं, सेकंड राऊंडला किती जरी टॉपर मुलांना त्या कॉलेजला चॉईस फिलिंग केली, तरी तुमचं ॲडमिशन तुमच्याकडेच राहणार आहे. त्या मुलाला कुठल्याही प्रकारे तिथं सीट अलॉटमेंट होणार नाहीये. मग तुम्हाला काय करणं आहे, जॉईन करणं, बेटरमेंटला अप्लाय करणं आहे. तर त्यासाठी तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही आहे आणि तुम्हाला सेकंड राऊंडची ज्यावेळेस चॉईस फिलिंग ओपन होणार आहे त्यावेळेस तुम्हाला परत एकदा जे आहे ते प्रेफरन्स लिस्ट ॲड करणं आहे. कारण मी वरती सांगितल्या प्रकारे एका राऊंडची चॉईस फिलिंग एकाच राऊंडसाठी असणार आहे, दुसऱ्या राऊंडसाठी ती युजफुल नसणार आहे, हे तुम्हाला लक्षात घेणं आहे. त्यानंतर स्टुडंटला जर समजा सीट अलॉटमेंट झालं, तो जॉईन करायचा प्लॅन करतोय आणि तो सॅटिस्फाय म्हणजे जे कॉलेज भेटलं तेच कॉलेज हवं आहे, तुम्हाला बेटरमेंट वगैरे काही करायची इच्छा नाही आहे, अपग्रेड वगैरे करायची इच्छा नाही, राऊंड 2मध्ये जायची इच्छा नाही आहे, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही तुमचा स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल करणार आहे. मग तुम्हाला कुठल्याही प्रकारे पुढच्या राऊंडसाठी या ठिकाणी एलिजिबल केलं जाणार नाही. आणि जसं वरी मी एक्सप्लेन केलं होतं तसं यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय की पण तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरला नंतर तुम्हाला वाटतंय की पुढचा राऊंड प्ले करणं आहे, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही तुमची सीट जी आहे ती रिझाईन करू शकतात. जी काही डेट दिलेली आहे त्या कॅप राऊंडची जॉईनिंग करायची. मग नंतर तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी या ठिकाणी 100% एलिजिबल केलं जाणार आहे. म्हणजे कॅप राऊंड 1ला तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरला, पण तुम्हाला नंतर कळतंय की मला कॅप राऊंड 2 प्ले करणं आहे, तर त्या कंडिशनमध्ये कॅप राऊंड 1ची जी लास्ट डेट असणार आहे ना जॉईनिंगची, तर त्या डेटपर्यंत तुम्ही जाऊन तुमचा रिटेन्शन फॉर्म कॅन्सल करू शकतात. मग त्या कंडिशनमध्ये तुम्हाला सेकंड राऊंडसाठी या ठिकाणी 100% एलिजिबल केलं जाणार
जाणार आहे. पण परत सांगतोय ती सीट 100% वॅकंट येणार आहे. जर त्या सीटला तुमच्यापेक्षा जास्त रँकवाला मुलगा अप्लाय करेल तर त्या कंडिशनमध्ये ते कॉलेज त्या मुलाला दिलं जाणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट होणार नाही कॅप राऊंड 2 मध्ये. मग तुम्हाला असं पण दिसून येऊ शकतं की कॅप राऊंड 1ला कॉलेज भेटलं, आपण सोडून दिलं, पण कॅप राऊंड 2 कॅप राऊंड 3 मध्ये कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट झालं नाही आणि तुम्हाला ड्रॉप करायची पण गरज या ठिकाणी 100% पडू शकते किंवा मग नवीन कोर्स शोधण्याची पण या ठिकाणी गरज तुम्हाला 100% पडू शकते. त्यानंतर यांनी अजून एक पॉईंट मेन्शन केला आहे की स्टुडंट सिलेक्टेड इन राऊंड 1 काउन्सिलिंग डज नॉट रिपोर्ट अलॉटेड इन्स्टिट्यूट. म्हणजे तुम्हाला कॅप राऊंड 1ला एखादं कॉलेज भेटलं, तुम्ही त्या कॉलेजला जरी समजा नॉट विजिट पण नाही केलं, जॉईन पण नाही केलं, रिपोर्ट पण नाही केलं, तरी त्या कंडिशनमध्ये तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये 100% एलिजिबल केलं जाणार आहे. आणि आपण यालाच फ्री एक्झिट म्हणतो. खास करून जर BDS एखादं तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज भेटलं आणि BDSचं गव्हर्नमेंट कॉलेज जरी भेटलं समजा, तुम्हाला ते जॉईनच करणं नाही आहे, तुम्हाला असं वाटतं की मला 4था राऊंड प्ले करणं MBBSचा, किंवा तुम्हाला असं वाटतं की नाही मला हे कॉलेज नकोच आहे, मला पुढच्या राऊंडमध्ये जाणं आणि मला हे कॉलेजमध्ये व्हिजिट करायचीच गरज नाही, म्हणजे ॲडमिशन करणंच नाही, तुम्हाला जॉईनच नाही करणं, तर तुम्ही निवांत घरी बसून राहू शकता. तरी पण तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये 100% एलिजिबल केलं जाणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारे नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त कॅप राऊंड 2 मध्ये जी काय डेट येणार आहे त्या डेटमध्ये तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म लॉग इन करणं आहे आणि परत एकदा तुमची चॉईस फिलिंग करणं आहे. तुम्हाला 100% जे आहे ते सेकंड राऊंडमध्ये या ठिकाणी एलिजिबल केलं जाणार आहे. पण तुमचं फर्स्ट राऊंडचं जे सिलेक्शन आहे ते कॅन्सल केलं जाणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आणि जी काय सीट तुम्ही वॅकंट सोडणार आहे ती सीट सेकंड राऊंडमध्ये वॅकंट येणार आहे. आणि ती जी काय ॲडमिशन प्रोसेस चालणार आहे, जे वरी रूल मी तुम्हाला एक्सप्लेन केले त्या पद्धतीनं जे मुलं प्रेफरन्स फिल करतील, ज्या मुलांचा मेरिट नंबर चांगला असेल त्या मुलांना त्या ठिकाणी ते सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे. कॅप राऊंड 1ला तुम्हाला कॉलेज भेटलं म्हणजे कॅप राऊंड 2ला तुम्हाला कॉलेज भेटलं असं कुठल्याही प्रकारे कन्फर्म नसतं. जर तुम्ही फ्री एक्झिट करणार किंवा ॲडमिशन केल्याच्या नंतर त्याला रिझाईन करून परत त्या सीटला 100% वॅकंट सोडणार आहे. तर हे रूल होते जे की मी तुमच्याबरोबर सविस्तरपणे एक्सप्लेन केले आहेत. जर तुमच्या मनात काही शंका असेल तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी तो सॉल्व्ह करून तुमचा कमेंटचा रिप्लाय करण्याचा 100% प्रयत्न करेल. त्याचबरोबर जर तुम्हाला ही PDF हवी असेल तुम्ही माझं व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये PDF तुम्हाला डेफिनेटली शेअर करणार आहे. आणि येणाऱ्या अशाच अपडेटसाठी तुम्ही DPT मेडिकल कन्सल्टन्सी या यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा, जेणेकरून की राऊंड 2 राऊंड 3चे राऊंड 4चे नियम किंवा काही नियममध्ये बदल झाला तर ती अपडेट मी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि ती तुम्हाला वेळेतच मिळेल. किंवा मी कॉलेजनुसार फी स्ट्रक्चर, कॉलेजनुसार कट ऑफ असेल किंवा कॉलेजची इन्फॉर्मेशन असेल त्याचा काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जर शेअर केला तर तो पण तुम्हाला डेफिनेटली मिळत राहणार आहे.